कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण मग काय करायचंय? इथेच राहायचंय का आपण? त्यात काय, शिवा आणि आशू पण तर राहिले होते ना इकडे। आपण पण राहू, काही हरकत नाही, पण बाई आजी आणि आईचं काय? अरे हो, हे पण बरोबर आहे। ठीक आहे, मग आपण एक काम करू, इथे जवळपासच एखादी रूम घेऊ भाड्याने, आई आणि बाई आजींसाठी। त्या तिकडे राहतील, आपण दोघे इकडे राहू काय? अच्छा, हा, मग ठीक आहे। पण तू मस्ती सोडून मी कुठेही जाणार नाही। म्हणजे इथेच राहायला लागणार। शिवा, हं? हे वकील आले। मी बोललो त्यांच्याशी, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे काहीतरी पुरावा असायला हवा। पुरा असायला पाहिजे म्हणजे मी आहे की, मी सांगेन कोर्टात की घर माझ्या नावावर आहे म्हणून। त्या जग्यानं माझ्याकडनं फसून सह्या घेतल्या आहेत। आजी, आपल्याला असा काही पुरावा हवा आहे की हे जे घर दाखवलं ते आपल्या नावावर होतं आणि आहे। मग ते कुठलेही कागदपत्र चालेल, कारण नुसतं बोलण्यावर आपण सिद्ध करू शकत नाही की हे घर आपलं आहे म्हणून। त्यासाठी पुरावे द्यावेच लागतील। होय, पण कागदपत्र तेवढेच होती की त्यानं चोरले ते। मग आपल्याला दुसरा काही उपाय शोधायला हवा, पण ते पेपर त्याच्याकडे गेलेच कसे हेही आपल्याला शोधायला हवं। त्याने घराचा ताबा घेतला कसा यातही सगळं सुटू शकतं। ही समधी ना माझी चूक आहे। आई, मला वाटतं ना पेपर्स घरातच असतील। म्हणजे फक्त पेपरच बाहेर काढायचे आहेत ना, आणि ते तर कधी बी काढू शकतो आपण। हे तो वाला प्लॅन। हा, ऐका ना, हे बघा, पोलीस येऊन गेले आहेत हे लक्षात असू द्या आणि थोडं नरमाईने घ्या। बरोबर, पण तोपर्यंत आशू काहीतरी मार्ग काढायला हवा रे। मार्ग तर काढूच यात आपण, पण त्याच्या आधी मला असं वाटतं आपण आजीला आणि काकूंना आपल्या घरी शिफ्ट करूया। बरोबर आहे। नाही, मी इथंच राहणार। मी जर इथनं कुठं गेले ना तर तो घर गिळल समज। हे बघा, आजी ऐकणार नाही। आणि मी काय म्हणते, तुम्ही सगळ्या काळजी करू नका, मी पण इथेच राहते। एक काम करूया, मी यांच्याशी बोलतो, बघतो काही मार्ग निघतोय का। हा, या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।